तुम्हाला येतो असं सहज म्हटलं होतं आणि त्याने मला आज बोलवलं म्हणून आलो. सहज फारसं अलीकडे जात येत होतं, काही कारण आहे त्याला. आत्ता आपण बघितलं की मी या मुलाला त्या मुलीला श्रीफळ वाढवायला लागलो. पालक म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की देवासमोर घरातल्या मुलाने श्रीफळ वाढवायचं नसतं, ते मुलीलाही वाढवायला लागतं. हा संस्कार होता तिथे. म्हणजे मुली बोट चेचून घेतील, तिला फोडताच येणार नाही असं काही झालं नाही ना. आता त्या बिचाऱ्या पोरीने किती सहजपणे छान नारळ फोडला. देवासमोर श्रीफळ वाढवायचंच असेल तर मुलगाच कशाला पाहिजे, मुली सुद्धा वाढवू शकतात ना. ही सवय करून घ्या तुमच्या मुलांसाठी घ्यायच्या. दुसरी गोष्ट की गडिंग्लजला एम.आर. हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज आहे. त्यांचं 11वी-12वी हे 3 तालुक्यामध्ये सगळ्यात चांगलं आहे. ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी-12वी सायन्स. सलग 3 वर्ष 12वीच्या मुलांच्या सत्काराला गेलो आणि 4थ्या वर्षी मी 2 महिन्यांनी रिटायर होणार होतो आणि 4थ्या वर्षी 12वीच्या मुलांचा सत्कार करायला गेलो. त्याला मी ती शाल श्रीफळ ते समोरच्या मुलीला देत होतो, मुलीलाच देतोय. आणि मी रिटायर होणार, तो कार्यक्रम माझा होणार नाही हे त्याला माहीत होतं आणि म्हणून त्याने मला 9,000 रुपयाची चांदीची मूर्ती सगळं दिलं होतं. आणि त्या घबारे नावाच्या प्राचार्या होत्या, त्या उपशिक्षणाधिकारी पण असायच्या होत्या पूर्वी. तर त्या मला म्हणाल्या की सर तुम्ही रिटायर होणार आहे, तुम्ही शाल श्रीफळ देऊन टाका नेहमीसारखं, पण ही चांदीची मूर्ती 9,000 रुपयाची तुम्हाला दिली, ती काय देऊ नका कोणाला. मी बरं म्हटलं आणि आता जसं बोलायला आलो तसं पुढे आलो. 92% मार्क्स पडलेली 12वीची मुलगी होती, तिला मी पुढे बोललो. त्यांच्या लक्षात आलं हे देते वाटतं बहुतेक तिला, असं वाटलं त्यांना. आणि मग त्या घबाडे मॅडम मला असं म्हणाल्या प्राचार्य की सर ती कोठ्या दिशेची पोरगी आहे, तिला देऊ नका ते. मी काय ऐकलं त्यांचं. त्या मुलीला बोलवलं, तिला ती मूर्ती दिली चांदीची. मला मोह झाला नाही, घरला न्यायचा ते. आज समाजामध्ये शिक्षण खात्यात जे तपासणी करणारे माणसं आहेत ना, त्यांच्याबद्दल लय वाईट ऐकायला येते हो. पण माणसं बदलणार आहेत तरी मला माहीत नाही. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात माणसं भ्रष्टाचार करत असतील तर त्याच्यासारखं दुसरी गोष्ट नाही मित्रांनो. मग ते एक पंचायत समितीचा शिपाईचा मुलगा होता, त्याला 91% मार्क होते. त्याला ती शाल आणि नारळ दिला. तिथे जे बोललो ते तुम्ही सजग पालायका म्हणून तुमच्यासमोर बोललो. त्या कार्यक्रमात मी असं म्हणालो की बाळ तुला ते मूर्ती चांदीची देऊ नको असं म्हणाले तुझ्या प्राचार्य मॅडम, कारण तू कोठ्या दिशेची मुलगी आहेस. पण तरी मी तुला देऊन टाकलं. तुला एवढ्यासाठी दिले, एवढ्यासाठी दिले, एवढ्यासाठी दिले. ही मुलं म्हणजे प्रातिनिधिक स्वरूप आहे सगळ्यांच्या मुलांसाठी. मी बाहेर तुला एवढ्यासाठी दिले, एवढ्यासाठी दिले, एवढ्यासाठी दिले, कारण भविष्य काळात एवढी मोठे हो, एवढी मोठे हो, एवढी मोठे हो की तुला एखाद्या कार्यक्रमात तुम्ही सोन्याची मूर्ती जरी दिली ना तरी ती तुला सहजपणाने दुसऱ्याला ती चेन चालू राहिली पाहिजे. ज्या मुलांना दिलंय, ज्यांनी पाहिलंय, ज्या पालकांनी पाहिलंय त्यांच्या मुलांना ही सवय लावावं की आपल्याला मिळालेलं असतंय ना ते दुसऱ्याला द्यायचं पण असतंय. ही जर सवय लागली ना, तुम्ही लावली ना, तर मी जरी गेलो वरती तरी माझा विचार मात्र तुमच्या मुलांच्या रूपानं जिवंत राहील. याच्यासाठी या काही आता एकच विनंती कारण 11ला आपल्याला हॉल सोडायचा आहे, त्यामुळे टाळ्यामध्ये फक्त वाजवू नका. मला फक्त अर्धा तास तुमच्याशी बोलता येईल कारण 11 वाजेपर्यंत मी बोलणार आहे. खरं तर मला खूप पट आहे तुमचा, 1008 पट आहे. जवळपास 500 पालक असणार आहेत 3री आणि 4थीचे. असं असताना इतकी संख्या बघितल्यानंतर लक्षात येते काही अडचणी असू शकतात. पण जे पालक आले तुमचे ते खरंच आपल्या मुलांची काळजी घेणारे, हित बघणारे,
त्याच्या भविष्याची चिंता करणारे तुम्ही आहात असं मला वाटतंय. आणि म्हणून किती लोक आले, गर्दीपेक्षा दर्दी महत्वाची असतात माणसं. तुम्ही दर्दी पालक आहात असं मला वाटतंय. आणि काही गोष्टी तुमच्यासाठी मुद्दाम शेअर करतो मित्रांनो. करतात मित्रांनो, पालक कसा असला पाहिजे हो? तुम्ही आलाय पालक म्हणून. सोपान चौगले नावाचे डॉक्टर आहेत शाहूपुरी, त्यांचा मोठा दवाखाना आहे सोपान चौगले. कधीतरी तुम्हाला व्हॉट्सअपवर पण मिळेल, ते गुगलवर मिळेल. डॉक्टर सोपान चौगले शाहूपुरीत आहे, माझे मित्र आहेत. फार वाईट परिस्थितीत शिकले आणि मोठे झाले. बायको पण डॉक्टर आहे, अल्पिता चौगले नावाची तिचं नाव आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहे ते. तर ते जेव्हा त्यांची ओपीडी कर्ज काढून इमारत वगैरे हॉस्पिटल बांधलं होतं, ओपीडी फुल फॉर्ममध्ये चालायची. आणि ओपीडी फुल फॉर्ममध्ये चालत असताना एक गोष्ट नवरा बायकोच्या लक्षात आली. ती गोष्ट अशी की जेव्हा त्यांची ओपीडी असायची तेव्हा त्यांचं पोरगं घरात असायचं, तुमच्याच मुलाच्या वयापेक्षा थोडं मोठं असेल. आणि जेव्हा ते घरात असायचे दोघं नवरा बायको, तेव्हा पोरगं शाळेत असायचं. पोराची आणि आई बापाची भेट ही संध्याकाळी केव्हा व्हायची. या दोघांनी विचार केला की अरे आपली भेट मुलांच्या वाढत्या वयात संध्याकाळीच होत असेल तर काहीतरी चुकतंय. आणि मग त्या दोघा नवरा बायकोने ओपीडी चांगली चाललेली असताना दवाखान्याची वेळ बदलली. 1-2 वर्ष खूप लॉस झाला त्यांना, म्हणजे जेवढे पैसे मिळायचे तेवढे मिळाले नाही. आणि मग त्यांनी ओपीडीची वेळ कुठली ठेवली? ज्या वेळेला मुलगा घरात आहे त्या दिवशी नवरा बायको घरात असायचे. आणि ज्या वेळेला मुलगा शाळेत असतो त्या दिवशी ओपीडी सुरू करायची. ओपीडी ही पेशंटसाठी सुरू ठेवली नाही, आपल्या मुलासाठी वेळ बदलून सुरू ठेवली. याला पालक म्हणायचं असतं. तुम्ही आहे असे पालक? आहे पालक? आज शाळेकडे जायला सुद्धा आपल्याला कसं तरी वाटतंय, पालक मेळाव्याला यायला सुद्धा कसं तरी वाटतंय. आणि जे डॉक्टर नवरा बायको, ते पोरगं तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमेरिकेमध्ये त्याला 30 लाख रुपयाची भारत सरकारने स्कॉलरशिप दिली आणि त्याला फॉरेनला पाठवलं, तो अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायला. मित्रांनो, मुलांसाठी तुम्ही काय देताय ना त्याच्यातनं ते वर उगवत असते. पालक म्हणून आपली जबाबदारी, फक्त 2-3 उदाहरणं सांगतो. इथे तुमच्या शाळेजवळच इथे तामणकर डॉक्टरांचा दवाखाना माहिती आहे तुम्हाला साहेब? बऱ्यापैकी बघितलं असं रस्त्यात मिळतात. बाई MBBS, नवरा MS असेल, दोघं अतिशय वेल सेटल दवाखाना चालला इथे कोळेकर तिट्टीला, तामणकर डॉक्टरांचा. त्यांच्या मुलाचं नाव अनुप. तो अनुप 4थीला होता तेव्हा प्रायव्हेट हायस्कूलमधली 17 पालक माझ्याकडे आले. मी तेव्हा विस्तार अधिकारी होतो. आणि मला म्हणाले, सर आमच्या शाळेमध्ये स्कॉलरशिपचं काय होत नाही 4थीचं. जिल्हा परिषदचा मी त्यांच्याकडे व्याख्यान वगैरे द्यायचं तेव्हा पालक मेळाव्यात. जिल्हा परिषदचा एखादा शिक्षक सांगा, आमच्या मुलांना शनिवार रविवारी हॉलची व्यवस्था आम्ही करतो आणि या मुलांना शनिवारी 4 तास आणि रविवारी 5 तास या 17 पोरांना कोणतरी शिकवायला गेलं, शिक्षकाचं चांगलं नाव सांगा. मी नाव सांगितलं. तो शिक्षकाचं काय असेल ते आमचं आम्ही देतो म्हणाले ते. आणि मग ते रॉकेट इंजिनिअरिंग म्हणून आहे उद्योगनगरात, त्याच्या माडीवर हॉल आहे एका पालकांचा. तिथे 17 मुलं शनिवार रविवारी तासाला यायची. सहज मला तामणकर मॅडमचा फोन आला. हा अनुप आता आहे ना, अनुप ज्याच्याबद्दल सांगतो तो अनुप कॅन्सर तज्ज्ञ आहे आणि डोळ्यांच्या कॅन्सरबद्दलचं त्याचं संशोधन देशामध्ये सर्वमान्य झालेलं आहे. ते अनुप पोरग्याबद्दल सांगतो. मला तामणकर बाईचा फोन आला आणि म्हणाल्या की आमची पोरं काय शिकतात, तुमचे शिक्षक तर भारीच आहेत सांगितलेले तुम्ही, तर तुम्ही एकदा बघायला या तिथे काय चाललंय ते. आणि बघायला या, तुम्हाला वेळ असेल तर रविवारी तर या. रविवारी म्हटलं तर बाजाराला जातोय. तामणकर बाईंचा फोन आलाय आणि म्हणून मी तिथे गेलो.
त्याच्यामध्ये एक पालक होते, ते म्हणजे कलेक्टर सुब्राव पाटील, त्यांची मुलगी होती तिथे 4थीला, कलेक्टरची पोरगी, म्हणजे इथे ॲडिशनल कलेक्टर होते, त्यांची पोरगी होती. गारगोटीला एक प्राध्यापिका होत्या, पंडित, म्हणजे त्यांचं गुरु आडनाव नवऱ्याकडचं, त्यांचा मुलगा होता 4थीला. आता हे 3 बाकीचे पालक होतेच, पण हे 3 महत्वाचे सांगतो. एका सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकाचं पोरगं, एका डेप्युटी कलेक्टरची पोरगी आणि एका डॉक्टरचं पोरगं, अशी 17 पैकी 3 लोक होते. रविवारी गेलो मी एकदा बघायला. ते जिना चढून वर गेल्यावर बघितलं तर आश्चर्य वाटलं. 17 पोरं पोरी शिकतायत आणि 17 आया होत्या सगळ्या. 17 आया हातात वही घेऊन ते काय शिकवतात ते लिहून घेत मागं बसल्या होत्या. मला धक्काच बसला खरं तर. पोरांना शिकवायला आले ते आणि आया बसले मागं वया घेऊन. त्या डॉक्टर ताम्हणकर बाई होत्या, MBBS झालेल्या. त्या डोनेशनतून MBBS झालेले नव्हते ना, वर मेरिटने MBBS झालेल्या त्या बाई. एक तासभर मी बघितलं की शिक्षक शिकवत आले, पोरं लय उत्साहाने सगळं बघायला करायची. मी म्हणाला मी जातो म्हटलं आणि मी खाली आलो तर 17 आया खाली आल्या. म्हणजे मुलांच्या शिक्षणाबद्दल जेंट्स आल्या त्यांचं कौतुक वाटते खरं तर. कारण यशाच्या धनी पालक असतोय, तिचा बाप असतोय पोराचा, आणि अपयशाची धनी तिची आई असते. पोराला काय लई मार्क कमी पडले काय झालं तर आईला सांगते जा तू शाळेत आणि जा कॉलेजमध्ये बघ जाते काय, आणि नंबर आला तर बाप जाते बघी घ्यायला. यशाचा धनी बाप आणि अपयशाची धनी आई असते. त्या आया बसतात सगळ्या खाली आल्या माझ्याबरोबर. मी म्हटलं हो की शिक्षक शिकवतोय, तुम्ही वह्या घेऊन बसलाय आणि तुम्ही MBBS झालेल्या मॅडम आहात, असं असताना तुम्ही का बसला ते पोराचं ते वयात म्हणजे तुम्हाला माहीत नाही काय. ते म्हणाल्या आमनकर बाई म्हणाल्या शिक्षकाला जेवढं माहीत नाही त्याच्या 10 पटीनं मला माहीत आहे. गणितातलं म्हणाल्या, विज्ञानातलं मला माहीत आहे, त्याच्या 10 पटीनं मला बुद्धिबद्दलचं माहीत आहे म्हणाल्या. मग काय बसतं लिहायला? एवढ्यासाठी बसते कारण पोराला माझा मानसिक आधार वाटला पाहिजे. कारण माझ्याबरोबर माझी आई माझ्या शिक्षकांचं ऐकते. पालक आहे तुम्ही असे आई पालक एवढा वेळ देता. एक दिवस मिटिंगला यायला काहीतरी कामं 100 काढताय हो. 4थीच्या पोराच्या मागं 5 तास रविवारी आणि 4 तास शनिवारी बसलेली आई असते ना, तेव्हा पोरगं बिन मेरिटचं कॅन्सर तज्ञ होतंय, बिन पैशाचं कॅन्सर तज्ञ होतंय. फॉरेनमध्ये जाऊन आलं ते त्याचं रिसर्च करून. मित्रांनो, ही काही उदाहरणं पालकांची तुम्हाला सांगितली. आपल्या मुलांसाठी काही द्यायचंच असेल ना तर एवढं करता येईल. हे जाऊ दे, एक्स्ट्राऑर्डिनरी ॲक्सिडेंट पोरं किंवा पालक पण ते जाऊ दे सगळं. एवढं करता येईल का की किमान संध्याकाळी 7 ते 9 घरातला TV बंद करता येईल गेली तुम्हाला? तेवढं करा ना. मग ते लय काही सांगत नाही, वया घेऊन बसा सांगत नाही ना. स्कॉलरशिपला बघा आणि कुठल्या स्पर्धा परीक्षेचं बघा, ते काय शिकवते शिक्षक त्याचं लिहून घ्या असं म्हणत नाही तुम्हाला. किमान संध्याकाळी 7 ते 9 जेव्हा तुमचं पोरगं 3री 4थीचा अभ्यास करत असतंय तेव्हा त्याच्या जवळ बसा. नका शिकवू त्याला काय. शिक्षक सक्षम आहे शिकवायला, नका शिकवू त्याला काय. पण ते काय करते ना ते बघत बसावं. त्याला वाटतंय माझी आई मी अभ्यास करतेला बघत बसली आहे. TV वरच्या कुठल्या सिरियल ती बघत नाही आणि मला अभ्यास कर असं सांगत नाही. हे आत्मबल आई बाप म्हणून तुम्ही द्यायचं असतं. किमान पालक उपस्थित आहेत त्याने तरी संध्याकाळी 7 ते 9 तुमचा TV बंद केला ना तरी सुद्धा तुमच्या पोरांचं करिअर खूप उज्ज्वल असेल असं मला वाटतंय. इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक अहवाल आला होता मागे अर्ध्या वर्षापूर्वी. आपल्या देशातल्या मुली साधारण 9वीत 8वीत असताना पूर्वी मोठ्या व्हायच्या. आता 5वीत 6वीत असताना मुली मोठ्या होत आहेत त्या TV मुळे. बंद करणार नाही ना, नाही बंद करणार. आपली मुलं मोठी व्हावीत असं वाटत असेल, आपली मुलं संस्कारी व्हावीत असं वाटत असेल
तर आई म्हणून मी काय करू शकते ते हे किमान करू शकते असं मला वाटतंय. ते आता अलीकडची उदाहरणं झाली. तुम्ही सगळे शिवजयंती साजरी करता, पोरग शिवाजी महाराज की जय म्हणते, सगळं करता. शिवाजी नावाचं बाळ शिवनेरीवर 9 महिन्याचं होतं आणि सदरेवर या म्हणून जिजाऊने एक निरोप आला शहाजीराजेंचा. ते विजापूरला एक खलीत आला होता. जिजाऊ बाले केल्यात होत्या आणि पोराला मांडीवर घेऊन त्या पायावर घेऊन त्या दूध पाजा लागल्या होत्या शिवाजीला. एवढ्या तातडीनं बोलवले सदरेवरून निरोप आला आणि तातडीनं बोलवल्यामुळं त्यांनी ताईला सांगितलं की आता तुला माहित आहे मी दूध कसे पाजते ते, या पोराला तू दूध पाज. तोपर्यंत मी सदरेवर जाऊन येते. आणि सदरेवर जाऊन काय शिवनेरीवर मोटरसायकल, स्कूटर, गाड्या काही नव्हत्या, चालत यायचं सगळं सदरेवर. जिजाऊने बाळाला दाईच्या ताब्यात दिलं आणि जिजाऊ सदरेवर आला. खाली त्याचं वाचन झालं. काय सूचना द्यायच्या होत्या त्या दिल्या सगळ्या. जिजाऊ परत चालत वर बाले किल्ल्याकडे आला. बाळ शिवाजी नावाचं 9 महिन्याचं शांतपणानं झोपलं होतं. सहजपणानं ताईला त्यांनी विचारलं की अगं बाळा दूध पाजलेलं दिसतंय आणि ते प्याले पण, त्यामुळे शांतपणानं झोपी गेले बाळ आपलं. ते म्हणाले होय तुम्ही जसं पाजताय तसं दूध पाजले मी आणि ते शांत झोपलंय, पोट भरलंय त्याचं म्हणून झोपलंय. जिजाऊने एक प्रश्न विचारला की मी जशा रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगत त्याला दूध पाजते तशी तू एखादी गोष्ट सांगितलीस का त्याला दूध पाजताना 9 महिन्याच्या बाळाला? तेव्हा नाही मी कुठे गोष्ट सांगू, मी काय सांगितली नाही गोष्ट नाही, पण दूध प्यालं तुमचं बाळा आणि झोपलंय शांत. झोपलेल्या मुलाला 1 वर्षाच्या आतल्या आई उठवतं का? आई म्हणून उठवलं तुम्ही कधी? झोपमोड झाली की काय करते माहिती नाही. जिजाऊनी त्या झोपलेल्या बाळाला उठवलं. ते रडायला लागले. ते बाळा झोप. ते रडायला लागलं. त्यांनी त्याचे 2 पाय हातात धरले आणि त्याला उलट केलं. शिवाजीला उलट एवढ्यासाठी केलं कारण त्याच्या पोटात गेलेलं दूध त्यांना खाली पाडायचं होतं नाकातोंडातनं. नाकातोंडातनं उलटी होताना मोठी माणसं रडतात. हे लहान बाळ नाकातोंडातनं दूध पडताना रडायला लागलं. सगळं दूध पडावं म्हणून पोटावर चापट्या मारल्या आणि त्याचं सगळं दूध खाली पडलं. त्याला आंघोळ घातली आणि परत त्याला दूध पाजायला पायावर घेतलं जिजाऊ. ती दाई रडत उभी राहिली होती. हे काय आघोरी करते ही आई म्हणून. ती रडायला लागली आणि तिने विचारलं अहो 9 महिन्याचं बाळ आहे ते, त्याला काय कळते हो तुम्ही सांगितलेल्या गोष्टी? किंवा जिजाऊ म्हणाल्या की अगं गर्भात असलेल्या अभिमन्यूला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा कळतंय. माझं बाळ 9 महिन्याचं आहे, त्याला कळते सगळं, त्याला कळते सगळं. मग तुम्ही हे का करता असं? त्या लहानपणी सांगितलेल्या गोष्टी का करता? जिजाऊ म्हणाल्या माझं बाळ भविष्यात असा राजा होईल जगाच्या पाठीवरचा की समोर शत्रूची जरी मुलगी आली, शत्रूची जरी स्त्री आली, तिच्यामध्ये मातेला बघायचं सामर्थ्य मी सांगितलेल्या गोष्टींना त्याला मिळणार आहे. म्हणून त्याला मी दूध पाजते. किती आया गोष्ट सांगता तुम्ही मुलांना. लई मोठी झाली आहे तुमची मुलं, तरी चौकीची मोठी झालेली आहे. एक आज जाताना शनिवार आहे, आज दुकानं बंद असतील, उद्या रविवार आहे. एक गोष्टींचं पुस्तक तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत नसतील तर घ्या, ज्याच्यामध्ये 300-400 गोष्टी मुलांसाठी उपयुक्त असतील अशा. त्या लेकराला झोपण्याच्या आधी आजी पूर्वी गोष्ट सांगायची तुम्हाला. त्याला आता गोष्ट सांगा रोज एक चांगली, रामायण झाली, महाभारतातली, आत्ताच्या शास्त्रज्ञांची, अशी एखादी रोज गोष्ट सांगा आणि मग त्याला झोपू द्या. आज समाजामध्ये जे विक्षिप्तपणानं मुलांनी मुली वागतायत ना, त्या तुमचं मूल असायला नको असं वाटत असेल तर हे लहानपणापासून काही गोष्टी आम्ही करायला पाहिजेत असं मला वाटतं. मित्रांनो हे अनुभवाच्या जोरावर सांगतोय.
32 वर्ष शाळा तपासायचं काम केले. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेजेस आणि DED कॉलेजेस 32 वर्ष शाळा तपासल्या. हजारो शाळा तपासले, हजारो शिक्षकांना भेटलोय. आणि म्हणून मित्रांनो, हे अनुभवातून सांगतोय. कोणतरी काल्पनिक सांगणारा माणूस मी नाही मित्रांनो. जी मुलं घडलेत ना ते बघितलेत मी. ते घडलेले मुलं कशी घडले त्याच्या आई बापाला विचारून हे सगळं समजून घेऊन तुम्हाला मित्रांनो सांगतोय. मित्रांनो, मुलगा मोठाच व्हायचा असेल तर काही गोष्टी आई म्हणून याच वेळात शेअर करा. तुम्ही म्हणाल आमचं पोरगं कुठं लहान आहे, अजून 3री-4थीचा आहे. सॉक्रेटिस नावाचा माणूस, त्याचं नाव ऐकलं असेल, सॉक्रेटिस, ज्याला जगाचा पहिला शिक्षक म्हणतात, तो सॉक्रेटिस, ज्यानं तत्वज्ञान सांगितलं शिक्षकासारखं, म्हणून त्याला जगाचा पहिला शिक्षक म्हणतात. या सॉक्रेटिसकडं एक बाई 6 वर्षाच्या मुलाला घेऊन जाते आणि त्याला म्हणते की तुम्ही शिकवता, तुम्हाला शिक्षक म्हणतो समाज, आणि म्हणून तुम्ही माझ्या मुलाला एवढं शिकवा. 6 वर्षाच्या मुलाला घेऊन जाते ती बाई सॉक्रेटिसकडं. तेव्हा सॉक्रेटिस त्या मुलाकडे बघतोय आणि मुलाकडे बघून सॉक्रेटिस म्हणतोय की अहो बाई, तुमच्या मुलानं त्याच्या अर्ध्या आयुष्याला समजेल एवढं ज्ञान 6 वर्षात घेतले. आता राहिलेलं मी शिकवायला पाहिजे असं मला वाटते. 6 वर्षाच्या मुलाला आता अंगणवाड्या, बालवाड्या झाल्या. जे तुमच्या घरात तुमच्या लोकांच्या सहवासात जे शिकलेलं असते ना त्याच्या आयुष्याला 50% पुरेल एवढं ज्ञान त्याने 6 वर्षाच्या आत घेतलेलं असतंय. तुमची पोरं मोठी आहेत ना. मग या मुलांसाठी आई म्हणून, बाप म्हणून काही गोष्टी आम्ही करणं जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं. मी मगाशी म्हटलं की मुलांचा अभ्यास घेऊ नका, पण एक गोष्ट त्यांच्याकडनं करा की शाळेत त्याला काय शिकवलंय आणि ते काय अभ्यास करताय ते झाल्यावर त्याला एक गोष्ट विचारा की तुला जे गणित शाळेत शिकवलंय, घातलंय, ते गणित तू मला घाल. मित्रांनो, अत्युच्च क्षमता कुठली शिक्षणातली की ज्ञानाचं उपयोजन करता येणं ही अत्युच्च क्षमता. तुमच्या मुलाला शाळेत शिकवलेली गणित करता येणं ही अत्युच्च क्षमताच नाही. शाळेत शिकवलेलं गणित तो इतरांना कसं घालतोय ती अत्युच्च क्षमता असते. आणि म्हणून मुलानं जी जी गणित शिकले, जे जे शिकलाय तो ते त्यांना आईला घालायला सांगा. ते गणित जो माणूस गणित तयार करतो ना त्याला त्याचं उत्तर माहिती असतं. बरोबर आहे. शाळेमध्ये उत्तर माहित नसतं, शिक्षक गणित घालतात, पोरगं गणित करतात. पण जेव्हा विद्यार्थी गणित आईला घालतो ना तेव्हा त्याचं उत्तर त्या पोराला माहित असतं. ही अत्युच्च क्षमता. मित्रांनो, मला आता समजलं की संस्थेची परीक्षा जी आहे 3री-4थीच्या मुलांसाठी घेतली जाणारी स्पर्धा परीक्षेसारखी त्याला तुमची बहुतेक मुलं बसतात. याशिवाय समाजामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षेला सुद्धा तुम्ही पालक म्हणून मुलं बसवताय. हे निश्चितच चांगलं नाही. 21व्या शतकाचं शरीरानं कोणतं असेल तर स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षा म्हणलं की लोकांच्या डोक्यात येतं फक्त स्पर्धेसाठी बसायची परीक्षा, याला स्पर्धा परीक्षा म्हणतात. नाही हो. ज्या परीक्षेमुळं मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते, ज्या परीक्षेमुळं तो ज्ञानाचं उपयोजन करू शकतो तिला स्पर्धा परीक्षा म्हणायचं असतं. तुम्ही आणि मी शिकलो ना ती परीक्षा होती, ती स्पर्धा परीक्षा नव्हती. आत्ताची मुलं स्पर्धा परीक्षा त्याला शिकवेल तसं ती तयार होऊ शकतात, विचार करू शकतात. त्याचं लहान मुलाचं उदाहरण सांगतो. 5 वर्षाच्या मुलाचं पुण्यातल्या एका सोसायटीतलं पहिलीच्या बालवाडीच्या पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते. MPSC UPSCला 15 प्रश्न असतात बेसिक. ते 15 प्रश्न बालवाडीच्या सिलेबसवर आई तयार करू शकते, बाप तयार करू शकतो. आणि त्याची तयारी तिथून होते. त्याला काय वेगळं काय स्पर्धा परीक्षेमध्ये 100 पेपर लिहिणं असलं काही नसतं. त्याला विचार करता येतो आणि हे बघणं असतं.
त्याचे पुस्तक मी तयार केलं होतं मागे, आता ते पुस्तक नाही कुठं. आणि त्या पुस्तकानुसार बालवाडीला काय अभ्यास हो, प्राण्यांची नावं, पक्ष्यांची नावं, सरपटणारे प्राणी, जंगली प्राणी, रंगांची नावं, वारांची नावं, हे सगळं बालवाडीला असतं. याच्यापेक्षा वेगळं नाही. यात काय स्पर्धा परीक्षा, यात स्पर्धा परीक्षा घेता येते की आईने घ्यायला पाहिजे. कारण ती पुस्तकं शाळेमध्ये दिली होती त्या काळात, पण आता कुठं फारशी नसतील मला वाटते. ही कशासाठी, तर आईने तयारी करून घेण्यासाठी. एका मुलाला मी पुण्यातल्या नियोलिगल सोसायटी, 5 वर्षाचं डॉक्टर आईबाप असणाऱ्यांचं पोरं लय हुशार होतं आणि त्याची चुणूक मला कळलीच. त्या पोराला मी म्हटलं, हे तू आता काय शिकतोस, तुझ्या ते इंग्रजी माध्यमात शिकत होतं ते मला मराठी कळते म्हणला, मराठी सांगा म्हणला सर. मी म्हणलं तुझ्या शाळेत शिकवलेलं नाही, आपलं मी घालू का तुला, तर मला घाला. मग म्हणलं घे, मी 4 शब्द सांगणार, त्या 4 शब्दात गटातनं बसणारा शब्द तो ओळखायचा. बालवाडीला तुमच्या पोरांना शिकले, हे शिकले. मी काय त्याला कॉलेजचा शब्द घातले का, इंग्रजी घेतले नाही. त्याच्याच वर्गात ते शिकलेले 4 शब्द घाला ना, त्याचा वेगळा शब्द त्याला काढायला सांगा. मग 4 शब्द मी म्हटले, म्हणजे घाला, येते मला म्हणलं. मी म्हणलं तुला उदाहरण सांगू का, तर एक सांगा म्हणला उदाहरण. मी म्हणलं कोमल, श्यामल, कमला आणि अमर, त्यातलं वेगळं काय सांग. त्यानं ऐकायला लगेच मला अमर म्हटलं का नाही, 3 पोरींची नाव आहे, 1 पोरग्याचं नाव आहे म्हणून ते वेगळं. आता त्याला कळलं होतं काय करायचं. त्याला मी म्हणलं आता घे तुला सांगतो म्हटलं. सांगा म्हणलं, आता कळलं म्हणलं. 5 वर्षाचं पोरगं, लक्षात घ्या तुमची मुलं मोठी आहेत. ही तयारी होणं म्हणजे स्पर्धा परीक्षा असते. ही तयारी होणं म्हणजे स्पर्धा परीक्षा. 100 पेपर सोडवले, लाईट लिस्ट केलं म्हणजे नाही, त्याला विचार करता येणं ही स्पर्धा परीक्षा असते मित्रांनो, हे लक्षात घ्या. त्याला मी म्हणलं वाघ, सिंह, हत्ती आणि वाघ, सिंह, हत्ती आणि मी म्हणलं चित्ता, हे 4 प्राणी घे आणि 4 प्राण्यातनं वेगळं काढ म्हणलं. त्याने विचार केला, तर म्हणला हत्ती. मी म्हणलं का, अरे सगळे जंगली प्राणी आहेत की, तरी पण वेगळंच काढतास. वाघ जंगली प्राणी, सिंह जंगली प्राणी, चित्ता जंगली प्राणी, हत्ती पण जंगली प्राणी, मग वेगळं काय काढलंस. माझं पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेची तयारी, बालवाडी अंगणवाडीपासून, त्यात हे नाही, ते पोरांचं करून. म्हणलं हत्ती वेगळं. मी म्हणलं का, मला वाटलं लई मोठा आहे म्हणून सांगलं वेगळं, हे असं काही नसते ना ते. मला हत्ती वेगळं. म्हणलं का, मोठा आहे म्हणून. नाही म्हणला, मोठा आहे म्हणून कुठं म्हणला. पोरगं बघा, ज्याला ज्ञान असते ना, ते कोणाच्या बापाला घाबरत नाही मित्रांनो, किती मोठं माणूस. ज्ञान मुलाला धाडस निर्माण करतं आयुष्यामध्ये कोणाच्या. ते म्हणाला हत्ती वेगळा, मोठा म्हणून नाही म्हणला. हे 3 प्राणी मांसाहारी आहेत म्हणला, हत्ती फक्त शाकाहारी आहे म्हणला, म्हणून हत्ती वेगळा. माझ्या पुस्तकात 28 वर्ष तेव्हा शाळा तपासणी करत होतो. 28 वर्ष शाळा तपासणाऱ्या माणसाला कुठल्या बालवाडीच्या पुस्तकात आहे मला सांगा, शाकाहारी प्राणी, मांसाहारी प्राणी कुठेच नाही. त्या 5 वर्षाच्या पोरानं सांगितलं की हत्ती वेगळा. मी म्हणलं ठीक आहे, हत्ती वेगळा तर हत्ती वेगळा, आता वेगळं सांगतो म्हणलं. मी म्हणलं सांगा. म्हणजे हेच प्राणी घे परत आणि काळ वेगळं म्हणलं. अहो सांगितलं म्हणला, नाही म्हणा वेगळं करतो. त्याने विचार केला, हा मला सांगतो म्हणला. तो म्हणला लायन. मी म्हणलं काय. ते म्हणला किंग ऑफ द जंगल आहे म्हणला. ती ही काय आहे का तिथं म्हणला, किंग ऑफ द जंगल ही नाही म्हणला, म्हणून ती वेगळा आहे. मी म्हणला अरे होय बरोबर सांगितलं. मी परत म्हणलं हीच घे म्हणलं परत, आणि सांग म्हणलं वेगळं काय. मग आणि विचार करायला लागलं. विचार करताना म्हणलं टायगर वेगळा म्हणला. मी म्हणलं का, टायगर नॅशनल ॲनिमल आहे म्हणला भारताचा, म्हणून टायगर वेगळा, ही नॅशनल ॲनिमल आहे म्हणा. मग आता सांग म्हणलं आणि 4 आता वेगळं काय सांग. आता चित्ता म्हणला. म्हणलं का, चित्ता त्या 4 मध्ये फास्टेस्ट ॲनिमल आहे म्हणून चित्ता वेगळा. मला सांगा, याला बुद्धिमत्ता म्हणतात हो, याला स्पर्धा परीक्षा म्हणतात.
पोराला लई पाठांतर 100 पाढे पाठ कर, 30 पर्यंत पाढायला पाहिजेत, म्हणजे बुद्धिमत्ता नाही हो, ते पाठांतर झालं हो. पण त्याच्या ज्ञानाचा उपयोग करता येणं ना, त्याने विचार करणं, ही बुद्धिमत्ता असते मित्रांनो. ही स्पर्धा परीक्षा असते. ही स्पर्धा परीक्षा आपल्या मुलांना द्यायला आली पाहिजे. याच्यासाठी शाळेमध्ये सगळं नाही होणार आहे. सगळं शिक्षकाला खूप मर्यादा आहेत. सगळं 100 कामं लावले जातात, शिकवायचं सोडून नको ते सगळ्याकडे सुरू आहे. त्या प्रवाहाबरोबर जायला लागतं. मुलांच्याकडे फार कमी वेळ मिळतो आता. आणि आई म्हणून, बाप म्हणून आम्हाला मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की त्यानं घेतलेल्या ज्ञानाचं त्याला उपयोजन करायला सांगा. त्यानं जे शिकलंय ते आईला वडिलांना सांगायला सांगा. त्यानं जे शिकलंय ते दाखवायला सांगा. ते जे शिकलंय ते प्रेझेंट करायला सांगा. या सगळ्या गोष्टी स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानाचं उपयोजन करता आलं नाही ना तर आयुष्यामध्ये काहीच कामाचं नाही. ज्ञानाचं उपयोजन करायला शिकवते ती स्पर्धा परीक्षा असते. मग ती संस्थेची असेल, अन्य कुणाच्या स्पर्धा परीक्षा असतील. बसवा तुम्ही कुठेही बसवा, पण एक गोष्ट लक्षात घ्या की त्यातनं आपलं पोरगं विचार करायला शिकलंय का हे जास्त महत्त्वाचं असतंय असं मला वाटतंय. तुम्ही नशिबान एवढ्यासाठी आहात कारण संस्थेनं 5 वेगळे शिक्षक, 2 इंग्रजीचे, 1 संगीताचा, अन्य 2 शिक्षक मान्य शिक्षकाशिवाय या संस्थेनं नेमले तुमच्या मुलांसाठी. म्हणून वेगळी संस्था आहे असं मला वाटतं. संस्था सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेते आणि म्हणून तरीसुद्धा आपली मुलं इतरांच्यापेक्षा वेगळी दिसली पाहिजे. प्रेझेंटेशन म्हणजे काय, हे मुलांचं करून द्या. म्हणजे काय, मुलगा जे शिकून आलाय ना, किंवा किमान आठवड्याला तुम्ही नोकरीला जात असला तर किमान आठवड्याला तू जे शिकलायस ते सगळं मला 1 तासात बिन बघता सांगायचं. हे उपयोजन झालं ना. नाही तर परीक्षा आल्यावर त्यांना लिहायचं असं उपयोजन असतं का. त्याला जे आलंय 8 दिवसात शिकवलंय ते त्यानं आईला आणि वडिलाला, त्याच्या मोठ्या भावाला, त्याच्या आजीला, त्याच्या आजोबाला त्याला सांगता आलं पाहिजे ना. दुर्दैवानं मी कुठल्या मीडियमचं नाव घेत नाही, तिथं बोलणारे पोपट तयार होतात. त्याला बेसिक ज्ञान तिथे मिळत नाही. तुमच्या लक्षात आलं असेल मी कुठल्या शाळांच्याबद्दल बोलतो. बेसिक ज्ञान त्याला अजिबात मिळत नाही. लय भारी बोलतोय, पोपटासारखं बोलतोय. त्याला वाटतंय माझं पोरगं लय हुशार आहे, मला काहीच कळत नव्हतं 8वीपर्यंत इंग्रजीतलं, ह्याला सगळं येतंय. अरे मित्रांनो, त्याला पोपट तयार करण्यासाठी गोष्ट ही स्कॉलरशिपचा निकाल बघा. 8वीच्या 5वीच्या परीक्षेला त्याला वेगळी संधी आहे, त्यांचे वेगळे पेपर असतात. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात 2 वर्षापूर्वी एकही इंग्रजी माध्यमाचं पोरगं, CBSEचं पोरगं स्कॉलरशिपला आलं नाही. एक सिम्बॉसिसचं पोरगं 8वीला आलं. मग बाकीच्या एवढ्या मोठ्या शाळा, 10 ड्रेस, खेळाचं मैदान आणि सगळं आहे. स्कॉलरशिपला मुलं काही येत नाहीत कारण ज्ञानाचं उपयोजन करायला शिकवत नाही, फक्त पोपटपंची करायला त्याला शिकवलं जातं. म्हणून हे सगळं असं होतं. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फक्त शिक्षकांच्यावर विश्वास ठेवा. शिक्षक जे तुम्हाला सांगतायत ना ते मुलांच्याकडनं करून घ्या. काय शिक्षक आणि आईमध्ये फरक असतो. शिक्षकांच्या आईमध्ये एक फरक आहे की एका शाळेमध्ये पहिलीच्या मुलांची वर्षा सहल निघालेली असतात आणि ते पीटीच्या शिक्षकांनी खूप सूचना दिलेल्या असतात. सूचना काय असतात की मुलांनी रेनकोट, छत्री असलं काय आणायचं नाही. आपण वर्षा सहलीला निघालोय मुक्कामी पहिलीचे पोरं, आणि या सूचना सगळ्या पालकापर्यंत जातात आणि पालकापर्यंत गेल्यानंतर पालक सहलीला पाठवून देतात, पालक निघून जातात. ते पीटीचं शिक्षक असतंय, ते पीटीचं शिक्षक नाही चौकस. तो काय करतोय की सगळ्या मुलांच्या बॅगा असतात ना, त्या बॅगा बघतोय आणि सगळ्या मुलांच्या बॅगा बघितल्यावर लक्षात येते की एका मुलाच्या पिशवी बॅगेत छत्री आहे. छत्री आहे म्हणल्या लय राग येतोय शिक्षकाला त्या पेटीच्या. ते छत्री काढून देतोय आणि शाळेत ठेवतोय.
आणि शाळेत ठेवून लय बोलतो पोराला. काय करते पहिलीच्या पोराला पण बोलतोय तो. आणि बोलल्यावर पोरगा काही बोलत नाही शिक्षकाला. पोरगा एकच प्रश्न विचारतो फक्त. तो प्रश्न असा असतोय की सर तुम्हाला आई नाही का म्हणते. सर तुम्हाला आई नाही का म्हणते. मला आई आहे म्हणून काळजीपोटी मला छत्री दिली म्हणते. तुम्हाला आई असती ना तर तुम्हाला पण छत्री अशी दिली असते असते पोरगं म्हणलं पहिलीच. शिक्षक हतबल होते. आणि मग शिक्षक म्हणतोय तुझ्या आईने छत्री का दिली तर तुला वर्षासाठी त्रास होणे म्हणून दिली. पण मी छत्री तुला एवढ्यासाठी आणायला सांगितली नाही कारण भविष्यात तुझ्यावर अनेक पावसाचा सामना तुला करायला लागला तरी सुद्धा तुला छत्रीची भविष्यात गरज पडणार नाही म्हणून तुला छत्री आणायला सांगितलं. मित्रांनो, आई मोठी का शिक्षक मोठा असेल तर मित्रांनो पण मोठी असतात. काळजीपोटी करते ते आई असते आणि पोराच्या भविष्याकरता करतो तो शिक्षक असतो. मित्रांनो, पोरांच्या भविष्याकरता शिक्षक जे जे सांगतील ना ते सगळं भविष्यात तुम्ही करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करा. 5 मिनिटं. मुलांच्या काळजीसाठी तुम्ही परवा ऑलिम्पिक मेडल 2 ऑलिम्पिक मेडल पहिल्यांदा मिळाली की मनू भाकर माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. तिची आई संस्कृत शिक्षिका होती. आणि संस्कृत शिक्षिका असणाऱ्या आईनं आपलं तिचं भाऊ आणि बहीण म्हणजे ही मनूसाठी तिनं काय केलं नोकरी सोडली. शिक्षकाची मुख्याध्यापिका होती ती. तिने नोकरी सोडली पोराच्या परीक्षेसाठी. पोराच्या 2 पोरांच्या काळजीसाठी. आणि तिला काय करायचं होतं आपल्या पोराला तुम्हाला सगळ्यांना वाटते तसं तिला डॉक्टर करायचं होतं. आपल्या पोरीला मनूला डॉक्टर करायचं होतं. प्रचंड हुशार असणारी मनू तिला डॉक्टर करायचं होतं. आणि त्याच्याकडे फोकस देऊन ती आई मुख्याध्यापिका असल्यामुळे शिकवायची तिला. त्या शाळेत एक शिक्षक होता अनिल जाखडे नावाचा. तो पेटीचा शिक्षक होता. ती पोरगी शाळेत पेटीमध्ये तिचं सगळं बघितलं आणि त्यानं आपल्या मुख्याध्यापकाला कोण सांगायला धाडस करते हो आणि तिच्याच पोरीबद्दल हे अनिल जाखड गेला आणि त्या बाईनं म्हणालं मुख्याध्यापिकेला की बाई मी तुम्हाला सांगू काय त्या डॉक्टरच्या मागे इथे लागू नका. हिला खेळात कुठल्या तरी करिअर करू द्या. डॉक्टर एका गावापुरता फेमस होतोय पण तुमची खेळामध्ये मुलगी देशामध्ये फेमस होईल हा विश्वास मला वाटतोय. मित्रांनो, याला शिक्षक पेटीचा म्हणत असते. आई संस्कृतची मुख्याध्यापिका अनिल जाखड नावाचा शिक्षक सांगताय तिला डॉक्टर करू नका म्हणून. आईनं ऐकलं, नोकरी सोडली आणि मग पोरगी बॉक्सिंग करत होती, वेगवेगळ्या गोष्टी करत होती ती आणि शेवटी नेमबाजीकडे आली बाळ. मित्रांनो, आणि तुम्हाला काय झाला तो इतिहास माहिती आहे. त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो शिक्षक एक गोष्ट करा की तुमच्या मुलांसमोर कधी शिक्षकाला फोन करू नका आणि तुमच्या मुलाच्या बद्दल विचारू नका. लई आयाने ते शिकलेल्या लई सवय असते. पोराला बसवायला आणि शिक्षकाला बोलायचं काय करते माझं त्याला काय काय येतंय अजिबात करू नका हो. मुलांच्या मध्ये आणि आईमध्ये दुरावा निर्माण करणारं एक काम असतं. मुलाबद्दल विचारताना 100 फोन करा शिक्षकाला पण मुलाचे अप्रोक्ष फोन करा. मुलाला कळूच नये की आपली आई आपले बाबा शिक्षकांना काही बोलतात. ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत. सायकॉलॉजीचा प्राध्यापक म्हणून काम केलंय. व्यवसाय मार्गदर्शन अधिकारी असताना ऐकू टेस्ट केल्यात मुलांच्या या अनुभवातून सांगतोय. शिक्षक हा शिक्षक राहू द्या, तो मुलाचा असतोय. त्याच्यामध्ये आईनं पडायला नको. मुलाच्या अप्रोक्ष काय विचारायचे त्या शिक्षकाला तुम्ही विचारा. शिक्षक काय असतो. ही मनू भाकर 2020च्या ऑलिम्पिकला टोकियोला गेली नेमबाजी आणि पिस्तूल खराब झालं तिचं आणि तिला मेडलशिवाय परत यायला लागलं 2020 साली. त्या मनून आणि तिच्या आईनं तिला शिकवणारे कोच होते. ते कोच जसपाल राणा तिला शिकवणारे शिक्षक त्यांच्याबद्दल प्रचंड गरज होती
प्रचंड वाईट बोलल्या दोघी लेखी माय लेखी, प्रचंड वाईट बोलल्या. इतकं वाईट बोलल्या. त्या जसपाल राणाने आपल्या टी शर्टवर तिची आई आणि ती मुलगी काय बोलली ना ते सगळं पाठीमागं लिहिलेलं होतं, पेंट केलं होतं. इतकं वाईट बोललं त्या दोघी. 2020 नंतर परत तिला ऑलिम्पिकचा कोटा मिळाला आणि ऑलिम्पिकचा कोटा मिळाल्यावर तिनं त्या मनूनं त्या जसपाल राणाला फोन केला आणि जसपाल राणाला विचारलं की आम्ही आई आणि मुलगी लय वाईट बोललोय तुमच्याबद्दल. जे बोललंय की तुमच्या टी शर्टवर लिहून घेऊन तुम्ही फिरला वावरला, तुमचा प्रचंड मानहानी केली आम्ही. पण माझी आणि आईची इच्छा आहे की 1 वर्ष राहिले आहे त्याच्यामध्ये तुम्हीच मला कोच म्हणून पाहिजे आहात, तुम्हीच मला शिकवा. कोण गेला असतं का हो शिकवायला, कोण गेला असतं. आई आणि शिक्षक ही दोघं सुद्धा सगुणातले ईश्वरच असतात. आई काय आणि शिक्षक काय दोघं एकच असतात. त्या जसपाल राणाला सगळा अपमान गिळून टाकला आणि त्या मनूला परत कोचिंग द्यायला सुरुवात केली. आणि जसपाल राणाने कोचिंग दिल्यामुळेच या पोरीला ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल्स मिळाले. हा शिक्षक असतो मित्रांनो. तसे तुमचे शिक्षक असतील, कुठलेही शिक्षक असतील. शिक्षक हे असेच असतात. या शिक्षकांच्यावर भरोसा ठेवा, कारण या शिक्षकाला आपल्या समोरची मुलगी ही आपल्यापेक्षा मोठी व्हावं असं वाटत असतं. जे आईला वाटतं, जे बापाला वाटतं ना ते शिक्षकाला वाटतं. आणि म्हणून शिक्षकांच्यावर विश्वास ठेवा आणि मुलांच्या करिअरवर विश्वास ठेवा आणि मुलांसाठी खऱ्या अर्थानं आपण लक्ष थोडंसं द्या मुलांच्याकडे आणि करा. मुलं शेवटचं सांगतो 1 मिनिट राहिलं. तुम्हाला माहीत आहे स्वामी विवेकानंद सगळ्यात माहिती आहे. त्यांचा म्हणजे नरेंद्र हा एका गर्भ श्रीमंत वकिलाचं पोरग आहे. त्याचे वडील नामांकित वकील. त्यांचं पोरग आहे श्रीमंत होती. त्या काळात बग्गी असायची घरात, मोटर गाड्या असायच्या. यांच्या घरात बग्गी होती, वडील वकील. आणि कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे बघा काय विरोधाभास. शिकलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आणि हिंदू धर्माचा गाळा पंडित झालं ते पोरग. लहान असताना वडील त्याला घेऊन निघाले होते आणि मोठा झाल्यावर तो कोण होणार आणि मोठा झाल्यावर कोण होणार असं म्हटल्यावर ते नरेंद्र बारकं पोरग 1ली 2रीला असेल ते काय की जे आपण दिला ते म्हणाले मोठा झाल्यावर मी शोफर होणार. शोफर म्हणजे टांगेवाला. वडिलांना लय राग आला. टांगेवाला होणार पोरग मला राग येणार नाही वकिलाला. त्याने मारली एक त्याला. ते रडलंच नाही. का चूक नसताना पोराला मारा, रडत नाही अजिबात. मारले रडलंच नाही. त्याला काय चुकलं. त्याला वाटलं हे बग्गीवाला लय भारी आहे, बाहेर फिरायला मिळते, तिकडे जायला मिळते, लय भारी जगात भारी आहे बग्गीवाले. त्याचं काय चुकलं. वडिलांना राग आला नाही. वकील वडिलांना घेऊन आलं ते घरला पोराला. कशाला शिकतोस म्हणले तुला, कशाला शिकवायचं. घोड्यांच्या टापांचा आवाज झाला, तुमचा गाडीचा आवाज झाला की बायको बाहेर येते तुम्ही. तर घोड्यांच्या टापांचा आवाज आला आणि आई बाहेर आली स्वामी विवेकानंदांची. मारलं तर रस्त्यात, रडलं नाही. आईला समोर बघितलं, घोडं काढल्याबरोबर रडायला लागलं. नाटक करता नाटक आईसमोर रडायचं. मारले रस्त्यात रडता इथं. मायाचं माणूस समोर दिसलं की माणसं रडतात हो. ओढत आणला आणि म्हणा बघ काय म्हणते. आईला काय झालं. अगं शोफर टांगेवाला होणार म्हणते. टांगेवाला लई बोललो आईला आणि त्याला. वडील रागाने निघून गेले कोर्टात. आई म्हणाले काय झालं सांग. सगळं सांगितलं. काय चुकलं आई, काय चुकलं नाही त्याला आठवण लागली. आई आत घेऊन गेली. देवासमोर बसवलं आणि म्हणाले सांग बाबा संध्याकाळी आले ना शोफरच होणार असं सांग म्हणाले. बाबाला सांगायचं. ते म्हणाले इकडे बाबा मार्किंग घेऊन आले. आणि आई घेऊन आले. कशाला मारतो जर बाबा. देवाची वडिलांची भीती कमी करण्यासाठी देवासमोर म्हणायला लावलं, धाडस निर्माण करायचं. संध्याकाळी बाबा आले तुम्ही शोफरच होणार असं सांगणार असं देवाला म्हणलं. आईने त्याला जवळ घेतलं, पाठीवर हात फिरवला आणि आई म्हणाली की संध्याकाळी बाबा आले की त्याला शोफरच होणार असं सांगायचं. पण कुणासारखा शोफर होणार हे तुला कुठं सांगितलंय. तिनं भिंतीवर ते चित्र दाखवलं. त्याच्यावर लिहिलं होतं यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
श्रीकृष्ण सारथ्य करत असलेलं चित्र होतं. आई म्हणाली, अरे बाबाला सांग मी शोकर होणार, त्या कृष्णासारखा शोकर होणार, तुझ्या बाबाला हिंमत होणार नाही, तुझ्या अंगाला हात लावायचे. चुकतो तो विद्यार्थी आणि दुरुस्त करते ती आई असते. मित्रांनो, दुरुस्त करायला शिकावं. रागावणं मारणं सोपं असते हो, पण दुरुस्त करणं फार अवघड असते. ज्या आईला आपल्या मुलाच्या झालेल्या न कळत चुका दुरुस्त करता येतात ना, ते पोरग आणि त्याची आई याच्यामधला दृढ विश्वास हा कायमपणे राहत असतो. जेव्हा अमेरिकेत गेलेलं तुमचं पोरग आईचा कातरलेला आवाज ऐकेल ना, तेव्हा अमेरिकेतलं सगळं सोडून आईला भेटायला परत येईल ना, तो विश्वास आईने निर्माण केलेला असला पाहिजे. नाहीतर आईचं 12 होते 13 होते, बापाचं 12 व 13 होते, मग आम्ही येतो, आम्हाला आता वेळ नाही, असलं कार्ट आपल्या घरात जन्माला नाही आलं तरी चालेल. आमचं पोरग संस्कारी झालं पाहिजे. आमचं पोरग बुद्धिमान आणि ज्ञानाचं उपयोजन करणारं झालं पाहिजे. आमचं पोरग दुसऱ्यांचा आदर करणारं झालं पाहिजे. असं पोरग आमच्या घरात तयार व्हायचं असेल तर आई शिक्षक करतच असतात. शिक्षकाच्या बरोबर आई वडिलांची भूमिका ही जास्त महत्त्वाची असते. आपण अशा भूमिकेतनं तुमच्या लेकराला घडवा आणि मोठं व्हावं. मागायचंच तर तुमच्या मुलांसाठी आपली झोळी कशावर फाटकी, तुमच्या मुलांसाठी मागूया. जे जे तुम्हा हवे तेथे तुम्हा मिळू द्या. जे जे तुम्हा हवे तेथे तुम्हा मिळू द्या. भाग्यवान या शब्दाचा अर्थ, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्या मुलांना भविष्यात पाहिल्यानंतर करू द्या. इतकं प्रचंड भाग्य तुमच्या मुलांना येईल एवढी ईश्वराने प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला